मतदारसंघामध्ये खूपच छान प्रतिसाद मिळतोय। जो विश्वास आदरणीय पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे साहेबांवर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाने या लोकसभेचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। त्या विश्वासाला सार्थ ही जनता ठरवतीये की जनतेच्या माध्यमातून आणि जनतेच्या मनातून असलेलं नेतृत्व पवार साहेबांनी दिल्याचा जनतेकडून तो एक विश्वास माझ्यासमोर व्यक्त केला जातो। जेव्हा मी मतदारांच्या समोर जाते तेव्हा मतदारांकडून आणि जनतेकडून अशी भावना व्यक्त केली जाते की हे आम्हाला हवं होतं आणि त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावरच ही उमेदवारी मिळालेली आहे आणि जनतेच्या इच्छाशक्तीच्या मनातून असलेला उमेदवार आणि जनतेच्या जवळचा असलेला उमेदवार असल्याची भावना व्यक्त केली जाते। आमदार साहेबांनी आत्तापर्यंत राजकीय जीवनात या भागाचा ज्या भागांमध्ये काम केलं त्या भागांमध्ये विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या भागाला विकास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे एक विश्वास कार्यप्रणालीवरती विश्वास आहे, कर्तृत्वावरती विश्वास जनतेचा आहे। त्यामुळे जनतेमध्ये खूपच छान वातावरण आहे आणि खूप चांगला कौल जनतेकडून आहे। एक वेगळा प्रश्न आहे। खरं तर राजकीय काही आरोप प्रत्यारोप होतात, चुकीच्या पद्धतीने एक आरोप सध्या चर्चेत आहे। काय नेमका विषय सांगू शकता की यावर काय आपलं उत्तर असेल? निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप करायची एक पद्धत असते, पण त्याला आपण एक यापूर्वी राजकीय घडामोडी घडत होत्या किंवा राजकारण होतं, निवडणुका होत होत्या, पण या पद्धतीचं आरोप प्रत्यारोपाला कधी कोणी गेलं नव्हतं। पण आत्ताचं जे राजकारण चालू आहे किंवा राजकीय स्तर जो खाली गेलेला आहे, तर त्यानुसार हे सर्व चाललेलं आहे आणि त्याकडे आम्ही जास्त गांभीर्याने पाहत नाही। तुम्ही गाठीभेटी घेताय, किती जवळ आहात विजयाच्या पूर्णपणे जवळ आहोत आणि जनतेकडून ही दिलासा दिला जातोय, मतदारांकडून दिलासा दिला जातोय की विजय हा झालेला आहे, पण विजय मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे सर्वांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तो मिळवण्याच्या दृष्टीने पूर्णपणे वाटचाल करत आहोत।